कारागृहात 2 कैद्यांकडून एकाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना अहिल्यानगरमध्ये घडली आहे। न्यायालयीन कोठडीत पोलीस लॉकअपमध्ये असलेल्या 2 कैद्यांनी एका कैद्याला बेदम मारहाण करत त्याचा दात पाडत गंभीर दुखापत केल्याची घटना पारनेर येथील लॉकअपमधील बराक क्रमांक 4 मध्ये रात्रीच्या सुमारास घडली आहे। याबाबत कैदी सुभाष करगळ याने पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। तर फिर्यादी हा विनयभंग आणि पोक्सोच्या गुन्ह्यात पोलीस लॉकअपमधील बराक क्रमांक 4 मध्ये न्यायालयीन कोठडीत बंदी आहे। त्याच बराकमध्ये त्याच्या पूर्वीपासून एका गुन्ह्यात आरोपी असलेले प्रणय खंडागळे आणि ऋषिकेश खामकर हे दोघे न्यायालयीन कोठडीत बंदी आहे। या दोघांनी सुभाष करगळ याला बाथरूम घासायला लावलं, त्यावरून त्यांच्यात वाद झाले। त्यामुळे या दोघांनी करगळ यास लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली। तोंडावर बुक्क्यानं मारल्यानं त्याचा एक दात पडलाय, तर तो जखमी झालाय। तर हा प्रकार लॉकअप गार्ड नेमणुकीस असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी सुभाष करगळ याची या दोघांच्या तावडीतून सुटका केली। याबाबत सुभाष करगळ यानं दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी प्रणय खंडागळे आणि ऋषिकेश खामकर या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24।